निर्णय घ्या. आपण पाहतो या बीसीसी बोर्ली संघाचा फलंदाजी स्वीकारली आहे नाणेफेकीचा कौल प्राप्त केल्यानंतर आणि नेहमीच हा संघ पडका टेनिस क्रिकेटमध्ये आपण ज्यावेळी पाहतो की नाणेफेकीचा कौल प्राप्त करतो त्यावेळी फलंदाजी स्वीकारतोय आणि ही रणनीती आजपर्यंत मात्र कुठेतरी चांगली सुद्धा ठरत असते. कारण या संघाने आपण जर पाहिले तर स्वर्गीय हरिदास स्मृती चषकामध्ये काय जबरदस्त जे कामगिरी होती. सेमीफायनलमध्ये मात्र या संघाने धडक दिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये काय जरारमुल्ला फॉर्ममध्ये होता. जे तब्बल 100पेक्षा अधिक धावा त्या स्पर्धेमध्ये जराने ठोकल्या आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा अवॉर्ड्स झरार मुल्लाने प्राप्त केला. तर नक्की चांगला टचमध्ये आहे, चांगल्या लयमध्ये आहे आणि या सत्रामध्ये आता मात्र एक टायटल सुद्धा या संघाने प्राप्त केलेला आहे. ज्यावेळी पीटीसीला सुरुवात झाली, चिंचोली संघाने स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला संघाने जिंकलं आणि मात्र या स्पर्धेमध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ बीसीसी बोर्ली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच खूप चांगल्या फॉर्ममध्ये असलेला संघ आहे बीसीसी पडगा बोरिवली संघ. परंतु समोर जो संघ आहे तो कुठल्याही संघाला कधीही पाणी पाजू शकतो एवढी क्षमता त्या टीममध्ये देखील आहे. अर्थातच जय महाराष्ट्र भोईरपाडा टीम. परंतु या संघाबद्दल एवढंच म्हणेन की अजय हा संघ दिवसभर काम चांगली करतोय, परंतु ज्यावेळी क्वार्टर फायनल सामने तर त्यावेळी संघ कुठेतरी हा दडपणामध्ये जातोय. तिथून मात्र कुठेतरी त्या चुका होतात, त्या मात्र सुधारणं फार गरजेचं आहे भोईरपाडा संघाला. अगदी बरोबर. आपण किरवली येथील स्पर्धेमध्ये देखील तीच गोष्ट पाहिली होती. क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली होती, मात्र तो सामना त्यांना जिंकता आला नव्हता. तर कुठेतरी फिनिशिंग लाईनच्या जवळ जाऊन हा संघ थोडासा निराश करत असतो. परंतु हा पहिल्या फेरीतील सामना आहे आणि एक चांगली मॅच क्रिकेट रसिकांना निश्चितच पाहायला मिळेल. दोन दर्जेदार संघ पीटीसी मधील एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. पडगा बोरिवली विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरपाडा. तर सलामीची जोडी आपण पाहतोय शाहिद खान विथ याया खोत. शाहिद डावखुरा शैलीदार फलंदाज आहे, भरपूर वर्षांचा अनुभव आणि शाहिदच्या नावावर अनेक विक्रम देखील आहेत. गतवर्षी आपण पाहिलं होतं की आतकोली येथील स्पर्धेमध्ये तब्बल 214 धावा एकाच स्पर्धेमध्ये शाहिदच्या बॅटमधून आल्या होत्या. दरम्यान या ठिकाणी पीटीसी मधील सिरीज मॅन फ्रॉम बबलू पाटील यांचा इथं मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूत वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू निघून जातो या उजव्या स्टेजच्या पलीकडे. पंचांचा वाईटचा इशारा. स्वेर चेंडूने दुर्गेश आपल्या षटकाला सुरुवात करतोय आणि अतिरिक्त धावेने मात्र बीसीसी बोर्ली संघाचं अकाउंट या ठिकाणी मात्र ओपन होतोय. खराब सुरुवात केली आहे गोलंदाज दुर्गेशनं, परंतु दुर्गेश म्हणजेच ओळख आहे भोईरपाडा टीमची. ऑन द राईज ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख बॉल होता. यावेळेस किंचित मुवमेंट देखील होती चेंडूमध्ये आणि थोडासा दुरून ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न केला शाहिद खाननं. पूर्णपणे बीट झालाय. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील बॉलमध्ये पाहायला मिळाला. अधूनमधून या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर खेळपट्टी फार दर्जेदार आहे. फलंदाजांच्या प्रेमात किंवा फलंदाज खेळपट्टीच्या प्रेमात पडतील अशी ही खेळपट्टी आहे. परंतु एखाद चेंडू अधूनमधून बाउन्स होत असतो. सुरेख बॉल पुन्हा एकदा, यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. बऱ्याचदा आपण पाहिले की पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रूज मिळवून दिलेले आहेत आपल्या टीमला दुर्गेशनं आणि गेली कित्येक वर्ष तो चांगली कामगिरी करतोय या टीमच्या माध्यमातून. हो, नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू आहे भोईरपाडा संघासाठी आणि मित्र एवढंच म्हणजे की कुठेतरी आधारस्तंभ सुद्धा आहे या संघाचा आणि मोठी जबाबदारी असते या खेळाडूवर. काय कमबॅक केला आहे, कारण पहिल्या चेंडू स्वेर आल्यानंतर त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू इथे मात्र टाकतोय. चांगला पलटवार इथे मात्र पाहायला मिळाला. पहा पुन्हा एकदा इथे मात्र लाईन चुकीची आहे. म्हणजे आतापर्यंत चेंडू आणि बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क होत नाही आणि या हंगामामध्ये अजय पाहिलं तर काय जबरदस्त कामगिरी करतोय विकी स्पोर्ट कुकचे संघ. 3 स्पर्धेचा विजेता संघ आहे आणि टॉप पहिल्या क्रमांकावर या सत्रामध्ये रँक करतोय. हो, आज आपण या मैदानावर देखील या स्पर्धेमध्ये देखील विकी स्पोर्ट्स कुकचे टीमला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. यावेळेस मात्र संपर्क झालाय, बॉल हवेत आहे, पॉइंटचा खेळाडू चेंडूच्या खाली आणि जबरदस्त कॅच, अप्रतिम कॅच, फलंदाज बाद होतोय शाहिद खान. आणि या स्पर्धेमध्ये एक वेगळी रणनीती आहे, वेगळी संकल्पना आहे, कारण कुकचे जो संघ आहे तो या स्पर्धेमध्ये पीजी स्पोर्ट कुकसे या नावाने मात्र खेळणारा आहे. स्वर्गीय पांडुरंग गोंदली यांच्या नावाने मात्र हा संघ खेळणारा आहे. परंतु काय जबरदस्त झेल इथे मात्र कल्पेशने समाप्त केला आहे. खूप मोठी विकेट्स शाहिद खानची इथे मात्र प्राप्त केली दुर्गेशने. अगदी चेंडू हवेत होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर मात्र लक्ष केंद्रित केलं, कारण कल्पेश सुद्धा माहिती आहे की हा विकेट्स फार इम्पॉर्टंट असणार आपल्या संघासाठी आणि तोच विकेट इथे मात्र या ठिकाणी प्राप्त केला आहे. तर शाहिद बाद होण्यापूर्वी हवाचं अजय योगदान दिलं नाही आपल्या संघाला.
आणि सुरुवातीपासूनच आपण साचपडताना पाहिलं होतं शाहिद खानला 2 निर्धाव चेंडू देखील घेऊन काढले होते. 2 धावा धावफलकावर जरूर आहेत, परंतु दोन्ही धावा अवांतर स्वरूपात आलेल्या आहेत. वाईटच्या मदतीनं बॅटने एकही धाव शाहिद खानला जोडता आली नाही. खूप शरीरापासून दूर खेळण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्यामध्येच आपली विकेट गमावली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फरहान पावले. 2 अतिशय मजबूत देहयष्टी असलेले फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत. याया खोत आणि फरहान पावले. यायाकडे स्ट्राईक आहे. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. फुल टॉस बॉल. यावेळेस जबरदस्त बॉल तडकावलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार या सामन्यातील याया खोतच्या बॅटमधून. एक कमजोर बॉल होता, पर्वणी होती याया खोतकडे. अचूक टायमिंग साधला आणि त्यापेक्षाही सुंदर प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळालं. पॉवर प्ले चालू आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक फिल्डर आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय की स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूला आणि एक खेळाडू शॉर्ट फाईन लेगला आहे. वाईट शॉर्ट फाईन लेग दोघांच्या मध्यातून बॉल काढला आणि 4 धावा प्राप्त केल्या. जसा बॉल होता तसा फटका देखील खरपूस समाचार घेण्यात आला फुल टॉस बॉलचा. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. यावेळेस मात्र नो बॉलचा इशारा आणि चेंडू सर्वांनाच बीट करून निघून जातोय. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी एकूण 5 धावांचा बोनस. चांगली खाली क्षेत्र आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेरेषेच्या पलीकडे. एका टप्प्याने पंचांचा इशारा. चौकार. त्याचं पूर्णपणे वर्चस्व या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल, परंतु याया खोतने पलटवार सुरू केलाय. चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी याया खोत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि एक चौकार आपण अवांतर धावांच्या रूपात देखील पाहिला आहे भीमर चेंडूवर. एकूण धावसंख्या झाली 15 एका गड्याच्या मोबदल्यात. ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल बीसीसी बोरिवली टीमसाठी. पुढचा बॉल असेल याया खोतसाठी. टप्प्याचा बॉल पुढे सरसावून हवेतून खेळलाय. जबरदस्त फटका अगदी गॅप मधून. बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. नक्कीच आपण नेहमीच पाहतो की याची सुरुवात गोड असेल तर अंत सुद्धा गोड असतो. परंतु या ठिकाणी या षटकाचा अंत पूर्णपणे कडवट पाहायला आपल्याला. काय या जबरदस्त पावलांचा वापर केला या ठिकाणी याया खोतने आणि जबरदस्त टायमिंगच्या जोरावर इथे मात्र षटकार प्राप्त केलाय. तर सफल षटक असं वाटलं होतं की आपल्याला समाप्त होईल, परंतु या ठिकाणी चांगली धावा आपल्याला या स्कोर पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतो. तब्बल 21 धावा धावफलकावर शाहिद बाद झाले. तर असं वाटलं की कुठेतरी धावांवर लगाम लावला जाईल, परंतु तसं काही पाहायला मिळत नाही. कारण या सत्रामध्ये याया सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याचा फॉर्म इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर पुढील जो सामना असेल विकास स्पोर्ट अतकुली विरुद्ध पीजी स्पोर्ट कुकसे. दोन्ही संघाच्या कॅप्टनने मात्र सज्ज राहायचं आहे आणि आज नबील खोत यांना सुद्धा आपण अल्पते परगे संघाच्या माध्यमातून खेळताना पाहणार आहोत. ते उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत. परगा टेनिस क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धेमध्ये ते समालोचन करत असतात आणि पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. नवीन षटक घेऊन मनीष लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला नव्हता बॅट्समनने, त्यामुळेच बीट झालाय. एक चांगला बॉल, चांगल्या बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला. असं म्हटलं जातं की चांगली सुरुवात म्हणजेच अर्ध काम झाल्यासारखं आहे, परंतु ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड. आणि ही म्हण मला वाटतं की क्रिकेटच्या खेळामध्ये जास्त महत्वाची आहे. यावेळेस जबरदस्त प्रहार केलाय. ऑन साइडला फेकून दिलाय बॉल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा. आणखीच आपण जर पाहिलं तर थोडंसं कुठ्यापत्ता चेंडू होताना मात्र काय जबरदस्त एक्झिक्यूटिव्ह केला हा फटका. फरहान पावलेच्या बॅटमधून निघणारा हा पहिलाच षटकार. षटकार आपलं स्वतःचं खातं उघडतोय आणि धावसंख्या आता मात्र पूर्णपणे वेग पकडतोय धावफलकावर. चेंज ऑफ पेस आणि हा चेंडू सुद्धा खूपच छान कनेक्शन पाहायला मिळतोय. उंची जास्त अंतर सुद्धा प्राप्त करेल आणि चेंडू निघून जाईल बॅक टू बॅक. दुसरा बिग हिट फरहानच्या बॅटमधून निघतोय हा दमदार षटकार.
दीपक फटकेबाजी पाहायला मिळत आहे. याया खोत आणि फरहान पावले या दोन फलंदाजांच्या मार्फत दे बोथ आर ऑन फायर असं म्हणण्याची वेळ आलेली आहे, कारण याया खोतने मागच्या ओव्हरमध्ये 2 चौकार लगावले आणि 1 षटकार. फरहानच्या बॅटमधून हा बॅक टू बॅक दुसरा षटकार निघालाय. अप्रतिम टायमिंग साधलं जात आहे आणि शक्तीचा देखील पुरेपूर वापर केला जातोय. वेलकम नबील देवकर, आपलं हार्दिक स्वागत आहे. अतिशय उत्कृष्ट समालोचक या पडगा परिसरातील, आणि आज त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत अल्फाते स्पोर्ट्सच्या माध्यमातून. धावसंख्या बघता बघता 33 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 33 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. फक्त दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आजच्या या दुसऱ्या मॅच मध्ये बीसीसी बोरिवली संघ पहिलं षटक टाकलं होतं दुर्गेश भोईरनं. खूप महागडं षटक पाहायला मिळालं. 21 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद जरूर केला होता. शाहिद खान शून्यावर बाद झाला. मात्र त्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी खेळाची सूत्रे आपल्या हाती घेतलेली आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस इनसाइड आउट ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूपासून थोडा दूर निघून गेला होता फलंदाज. बीट झालाय. अधूनमधून निर्धाव चेंडू येत आहेत, मात्र मोठमोठे फटके देखील पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच एक चांगली धावसंख्या आतापर्यंत आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. हो नक्कीच, त्यात काही शंका नाही. अजून एक चांगला देखना फटका पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू आउट ऑफ द पार सीमेच्या पलीकडे निघून जाईल. वाईडिश लॉंग ऑफच्या पलीकडे फरहानच्या बॅटमधून निघणारा हा तिसरा दमदार षटकार. दिसतोय ज्या पद्धतीनं स्ट्रोक्स खेळले जात आहेत आणि फटका खेळल्यानंतर धावायची देखील गरज लागत नाहीये, धावायची गरज भासत नाहीये, कारण एवढं चांगलं टायमिंग साधलं जात आहे. तिसरा षटकार निघालाय फरहान पावलेच्या बॅटमधून. चेंडूच्या अगदी चिंधड्या उडवल्या जात आहेत. यावेळेस मात्र स्लोवर बॉल होता. एक चांगला बॉल थोडासा लवकर खेळला फरहान, बीट झालाय आणि याचबरोबर आता मात्र हे षटक समाप्त झालंय. 3 निर्धाव चेंडू आणि 3 षटकार असं विश्लेषण या षटकाचं पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ समाप्त. बीसीसी बोरिवली संघ अगदी सुस्थितीत आहे. धावसंख्या 1/39, 39 for 1. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर दुर्गेशने तब्बल 21 धावा खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये मनीषने तब्बल 18 धावा इथे मात्र खर्च केल्या. जबरदस्त ते मात्र हाणामारी पाहायला मिळाली. शाहिद शून्यावर बाद झाला होतो. त्यानंतर या दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते, चांगली भागीदारी पाहायला मिळते आणि अशा प्रकारचा जर खेळ होत राहिला तर असं वाटतं की 60 पेक्षा अधिक धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकतील आणि नक्कीच स्थिती तर आपण धावपळ पाहिली तर तशाच प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल प्रणय. एक युवा खेळाडू आहे, परंतु या सत्रामध्ये खूपच छान कामगिरी करतोय जय महाराष्ट्र भोरगाव संघासाठी. परंतु कुठेतरी प्रेशर प्रणवले सुद्धा असेल की ज्याप्रमाणे पुढील 2 गोलंदाजाने ज्या धावा खर्च केलेल्या आहेत त्याचा प्रेशर थोडंसं पाहायला मिळेल. परंतु नक्कीच कुठेतरी विकेट्स घेणं फार गरजेचं आहे. या धावांवर कुठेतरी लगाम लावणं फार गरजेचं आहे भोरपाडा संघाला आणि तीच रणनीती तुम्हाला या ठिकाणी मात्र आखावी लागेल. लेफ्ट आर्म द विकेटने कुटपाचा चेंडू आहे. जबरदस्त सिलेक्शन. छत्रशा सीमेरेषे लगत अगदी उभे आहेत. झेल ड्रॉप आणि चेंडू सीमेरेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. फार मोठी चूक पाहायला मिळाली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अगदी सीमारेषेलगत थोडासा अवघड झेल जरूर होता, परंतु एवढी मोठी स्पर्धा तुम्ही जेव्हा खेळत असता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे झेल देखील टिपावे लागतात, तरच तुम्ही सामना आणि स्पर्धा जिंकू शकता. परंतु चूक घडली आहे. पुढचा बॉल यावेळेस चांगला बॉल आहे. अगदी ब्लॉकलचा वेध घेणारा खोलवर टप्प्याचा पूर्ण लांबीचा बॉल होता. त्याला अक्षरशः खोदून काढावं लागलं या खोतला. अशा प्रकारच्या डिलिव्हरीज फार कमी पाहायला मिळालेल्या आहेत. खरं तर सिंगल डबल्स फलंदाजांनी घेतलेल्याच नाहीत, फक्त चौकार षटकारांमध्ये डील करतायत या खोत आणि फरहान पावले. हो नक्की, त्यांच्याकडे जी क्षमता आहे अजय, त्या क्षमतेनुसार मात्र फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पहा या ठिकाणी खूपच छान चेंडूची लेंथ आणि अगदी एष्ट्यांवर निशाणा साधलाय. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट स्पर्धेने इथे मात्र प्राप्त करून दिलेला आहे आपल्या संघाला आणि मात्र बाद होणारा हा दुसरा फलंदाज याया खोत इथे मात्र माघारी परतोय. परंतु चांगली इनिंग्स खेळल्यानंतर या खोत तंबूत परततोय. 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 6 चेंडूंचा सामना करत असताना त्याने 20 धावांचं योगदान दिलं आणि संघाला खूप चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलंय. दुसरा गडी बाद झालाय, दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. धावसंख्या 45 असताना बीसीसी बोरिवली संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे. 4थ्या क्रमांकावर आपण पाहतोय राहिल शेखला.
राहील शेख असेल, साहिल शेख असेल, त्यानंतर आपण वापाली संघाचे खेळाडूंचा मात्र या ठिकाणी उल्लेख करू शकतो. त्यामध्ये जयेश विषय असतील. नक्कीच या यंगस्टाराने नक्कीच जे पाहिलं तर मागील 2-17 जर पाहिलं तर खूपच उपलब्धी चांगली प्राप्त केलेली आहे आणि त्यापैकी हा एक खेळाडू आहे राहील शेख. काही जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. इथे मात्र आलेला मोठा फटका केला जातो. जे शॉट पाहिलेला खेळाडू सज्ज होते त्याच्या डोक्यावर चेंडू काढण्यामध्ये त्याला यश नक्कीच प्राप्त झालेलं आहे. चेंडूचा पाठलाग करतायत. डीपमध्ये ज्यावेळी चेंडू फिकी करतील तात्पुरती मात्र 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 2 गडी बाद 47. एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. एक असं वाटतं की धावसंख्या डेंजर 2 गड्याची वाटचाल करते, कारण या षटकानंतर आपण अजून एका षटकाचा खेळ पाहणार आहोत. अगदी बरोबर. 60+ धावसंख्या झाली तर डेंजर झोनमध्येच असेल. यावेळेस बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. मिडविकेटच्या डोक्यावरून उडवायचा होता, मात्र बॉल गेलाय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगकडे. एकच धाव मिळते राहिल शेखला. राहिल शेख, साहिल शेख या खेळाडूंचा तुम्ही उल्लेख केलात योगेश. निश्चितच फार चमकदार कामगिरी मागच्या 2 ते 3 सत्रांपासून आपण पाहतोय. फक्त पडगा टेनिस क्रिकेटच त्यांनी गाजवलेलं नाही, तर संपूर्ण भिवंडी तालुक्यातील क्रिकेट त्यांनी गाजवलेलं आहे. आणि साहिल शेख भिवंडीच्या बाहेर जाऊन देखील राहिल शेख देखील चांगली कामगिरी करतोय. हा बॉल मात्र स्क्वेअर पाहायला मिळतोय. वाईट डिलिव्हरी. अवांतर धाव मिळते बीसीसी बोरिवली टीमला. संघाची एकूण धावसंख्या 49. 49 धावा. अजूनही 7 चेंडू तब्बल शिल्लक आहेत या इनिंग्समध्ये. हो नक्कीच. आणि या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे, परंतु या ठिकाणी टायमिंग खूपच छान पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे फरांच्या बॅटमधून निघणार अजून एक बॉम्बला षटकार. धावसंख्या या षटकाराने आता पाहिलं तर नक्कीच 50 धावांचा टप्पा सुद्धा पूर्ण झालेला आहे. तब्बल 55 धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरा मुलाची एंट्री नक्कीच लेट झालेली आहे. काही कारणास्तव आपण पाहतो त्यांच्या घरामध्ये कुठेतरी विवाह सुरू असल्या कारणाने मात्र तो इथे उशिराने आले. त्याचमुळे मात्र तो फलंदाजी करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरा नाही. परंतु पाहूया त्याला मात्र संधी मिळेल का या शेवटच्या षटकामध्ये. यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. पीजी स्पोर्ट कुकसे विरुद्ध विकास स्पोर्ट अतकोली. कारण पहिला डाव समाप्त झाल्यानंतर आपण लगेचच या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी करणार आहोत आणि आजच्या दिवसातील ही तिसरी लढत असणार आहे. पहिल्या लढतीमध्ये आपण जर पाहिलं तर मीनाक्षी स्पोर्ट काली संघाने पराभूत केलं अर्जुली 11 संघाला. आणि हा दुसरा सामना पाहतोय बीसीसी बोरिवली विरुद्ध जय महाराष्ट्र भुईरगाव. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंतच्या खेळामध्ये आपण पाहिलेली आहे. याया खोत आणि फरान पावले यांच्या माध्यमातून. फरान 24 धावांवर खेळतोय. 4 षटकारांच्या मदतीनं 3 निर्धाव चेंडू देखील खेळलेले आहेत, परंतु 4 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. आणि शेवटचा षटकार अगदी खडे त्याने लॉफ्ट केला होता. बॉल गोलंदाजाच्या डोक्यावरून अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्यातून 6 धावांसाठी. तर आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ करत असताना या मॅचमध्ये फरान पावले. राहिलकडे सध्या स्ट्राईक आहे. 2 चेंडूंचा सामना केलाय, 3 धावांचं योगदान दिलंय. आणि राहिलच्या बॅटमधून देखील कदाचित आपल्याला एखाद दुसरा मोठा फटका या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळू शकतो. प्रयत्न निश्चितच असेल राहिलचा बिग हिट करण्याचा. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज केतन. पहा लॉफ्टेड फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफचा फिल्डर जज करतोय. लॉंग ऑनचा कॅडो आलाय. ओहो, झेल होता, मात्र झेल ड्रॉप होतोय. दुर्गेश कडून ही थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडूची फेक चांगली होती, एस्टॅनवर थेट निशाणा, परंतु फलंदाज फरान पावले सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट. नक्की जर सेनापतीकडनं जर अशी चूक होत असेल तर अजय मावले काय करू शकतील. ही स्थिती आता मात्र जय महाराष्ट्र भुईरपाडा संघाची पाहायला मिळते. अगदी सहजसोबत झेल होऊ शकला असता. बराच वेळ चेंडू होता. नक्कीच जजमेंट चांगलं केलं होतं, अनुमान चांगला लावला होता, परंतु सुरक्षित हाताची जोडी मात्र आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळाला नाही. आणि त्याच कारणे पाहतो की फलंदाज राहिलला इथे मात्र जीवनदान मिळतंय. 2 धावा इथे मात्र पूर्ण गेल्या. युवा गोलंदाज आहे केतन. चेंज ऑफ पेस, थोडासा फ्लाईट दिलं चेंडूला आणि मात्र त्याच वेगामध्ये कुठेतरी फलंदाज बीट होतो. नक्कीच तुमच्याकडे व्हेरिएशन असतील तर नक्कीच त्यामध्ये तुम्ही सफल होऊ शकता. आणि तेच व्हेरिएशन इथे मात्र सादर करतोय गोलंदाज केतन. एक चांगला बॉल, अगदी वेल डिस्काइज स्लो बॉल होता. स्लो बॉल टाकणं अवघड नसतं, परंतु डिस्काइज स्लो बॉल टाकणं थोडं अवघड असतं. स्लो बॉल कोणीही टाकू शकतो, परंतु फलंदाजाला तो पिक करताना जर अडचणी झाल्या तरच तो चांगला बॉल. आणखी एक सुंदर बॉल पाहायला मिळाला. सातत्याने मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु कुठेतरी चुका करताना दिसतोय आपल्या राहिल. खरं तर सुरुवातीलाच 1 धाव घेऊन त्याने जर स्ट्राईक दिली असती फरानला तर ते मला असं वाटतं की चांगलंच ठरलं असतं बीसीसी बोरिवली टीमसाठी. परंतु 3 चेंडू या षटकातील समाप्त झालेत. आणखी एक अप्रतिम डिलिव्हरी उजव्या यष्टीच्या बाहेर. जबरदस्त बॉलिंग. सलग 3 निर्धाव चेंडू. हो नक्कीच 3 गोलंदाजी तुलनेने आपण जर पाहिलं तर केतनचं हा षटक खूपच छान आहे. कारण पहिल्या चेंडूवर कुठेतरी झेल होण्याची संभावना पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू टाकलेले आहेत. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते.
पुन्हा एकदा तोच चेंडू आहे, परंतु या ठिकाणी दिशा चुकीची पाहायला मिळाली. अगदी खेळपट्टीच्या बाहेर आपल्याला चेंडू लँड होताना पाहायला मिळाला. पंचाकडे नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय आणि मात्र पाहूया इथे मात्र काय घडलंय. फलंदाजाने तर धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु पंचांची स्वीकृती मिळेल का हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. येस, हा प्रयत्न फेअर होता का त्याबद्दल चर्चा चालू आहे दोन्ही पंचांच्या दरम्यान. स्ट्राईक रोटेट करण्याचा जो प्रयत्न झाला आहे तो किती फेअर आहे हे पाहावं लागेल. अजूनही कन्फर्मेशन आलेलं नाही. बघायचं काय निर्णय येतोय पंचांचा. आणि मला वाटतं स्ट्राईक ही राहिलकडेच असणार आहे. फलंदाज बाद देखील होणार नाही. फरान पावलेला मात्र नॉन स्ट्रायकर्स एंडलाच थांबावं लागणार आहे. अगदी माशाप्रमाणे तडपडतोय. मासा जेव्हा पाण्यातून बाहेर काढला जातो ना, तो जसा तडपडतो तसा तडपडताना दिसतोय आपल्याला नॉन स्ट्रायकर्स एंडला फरान पावले. हो नक्कीच, परंतु राहिलकडे सुद्धा क्षमता आहे, परंतु आतापर्यंत कुठेतरी राहिलला ज्या फटकेसाठी ओळखलं जातो ते फटके त्याच्या बॅटमध्ये आपण पाहायला मिळाले नाही. याचं कारण की केतन अचूक लेनतोवर गोलंदाजी करतो. या जे मोठे फटके खेळण्यासाठी तो मात्र या ठिकाणी संधी देत नाही. नो बॉल आहे, फ्रीज चेंडू असेल आणि या फ्रीज चेंडूवर पाहूया या ठिकाणी मोठा फटका पाहतोय का आपण. धावसंख्या आपण पाहू शकता 1 धावने पुढे जाईल 58 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल फ्री हिट फेस करेल राहिल शेख. यावेळेस जबरदस्त संपर्क, हुक केलाय बॉल. बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. षटकार. पहा जे ज्या फलंदाजाला फरान बाद करण्यासाठी तडपडतोय त्याच फलंदाजाच्या बॅटमध्ये आपल्याला षटकार पाहायला मिळाला. म्हणजे हे क्रिकेट आहे, कधी काय घडेल याची आपण नक्कीच या ठिकाणी प्रचिती देऊ शकणार नाही. कुठेतरी गोलंदाजाने देखील चूक केली. 3 सलग निर्धाव चेंडू टाकल्यानंतर मात्र त्याने बीमर चेंडू नो बॉल टाकला, जो चेंडू क्रीजच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर हा आखोट टप्प्याचा बॉल फ्री हिट बॉल होता. जास्त वेग नाहीये गोलंदाज केतनकडे आणि त्यामध्ये त्याने आखोट टप्प्याचा बॉल टाकला. त्याचा पूर्ण फायदा या ठिकाणी उचललाय बॅट्समन राहिल शेखनं. शेवटचा बॉल राईट अप ओव्हर द विकेट. हा बॉल लाईन पाहावी लागेल, खराब लाईन आहे. वाईटचा इशारा करत असताना पंच कृष्णा केणे. या ठिकाणी सुरेश चंदे जर उपस्थित असतील तर त्यांनी प्लीज कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. नक्कीच शेवटचा चेंडू पाहतो या डावातील. केतन मात्र पुन्हा एकदा मार्कस होतोय आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर एक्स्ट्रा उद्ध्वस्त केलेले आहेत. विकेटचं पतन आणि मात्र डावाची समाप्ती या ठिकाणी होते या बीसीसी बोरिवली संघाची. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावसंख्या पाहिली तर 65 आणि 66 धावांचं मोठं भलं आव्हान असणार आहे जय महाराष्ट्र भुईरगाव संघासमोर. आणि या आव्हान पाहूया कशा प्रकारे मात्र ठिकाणी पूर्ण केले. 3 गडी मात्र गमावलेले आहेत बीसीसी बोरिवली संघाने. तर आपण जात आहोत पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. विकास स्पोर्ट अतकोली विरुद्ध पीजी स्पोर्ट कुकसे या 2 संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. आणि मी विनंती करतो की माझे सहकारी समालोचकाचे घर त्यांना की आपण जाऊन या 2 संघादरम्यान नाणेफेकी करून घ्यायची आहे. व्यासपीठावर सन्माननीय जगन्नाथ गायकर साहेब आहेत, त्यांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक करण्यात येईल. स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2021 या स्पर्धेच्या 5व्या दिवसाच्या खेळामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत अमर स्पोर्ट्स कासनी टीमच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ मंडळ कासनी यांच्या वतीने. तर टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला विकी स्पोर्ट्स कोकसे संघ जो पीजी स्पोर्ट्स कोकसे या नावाने आज खेळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला विकास स्पोर्ट्स आतकोली. टॉस दाखवतोय एका बाजूला अमर क्रीडा मंडळ कासने या स्पर्धेचा आयोजक संघ किंवा आयोजक मंडळ तुम्ही म्हणू शकता आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021 स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब यांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. विकास आतकोली संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. स्वर्गीय महादेव स्मृती असा कॉल आहे आणि तेच आलेलं देखील आहे. जशी मागणी होती तसा पुरवठा. पाहुण्यांचा मी आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. भावेश, टॉस तुम्ही जिंकलेला आहे. समोर विकी स्पोर्ट्स कुकसे सारखा बलाढ्य संघ आहे. तर या संघाच्या अगेन्स्ट खेळताना कशा भावना आहेत आणि टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय? क्षेत्ररक्षण बलाढ्य संघ समोर आहे, जो संघ सध्या नंबर 1 वर रँक करत आहे पीटीसी मध्ये. तर त्याचं काही दडपण वगैरे आहे का? नाही, असं काही नाही. तुमच्या टीम कडून कुठले खेळाडू खेळणार आहेत आणि विशेषतः 4 गोलंदाजांचा तुम्हाला वापर करावा लागणार आहे गोलंदाजी करत असताना. तर कुठले 4 गोलंदाज असतील जे कमीत कमी धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतील कुकसे टीमला? रुपेश आहे, अविनाश आहे, अनिल आहे, नवनाथ आहे.
निश्चितच तुमच्याकडे देखील चांगलं बॉलिंग युनिट आहे. शेवटचा प्रश्न या स्पर्धेबद्दल काय बोलाल? चांगली स्पर्धा केली आम्हाला खेळण्याला. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा. बंटी, जबरदस्त फॉर्ममध्ये संघ आहे. एकूणच काय असं घडलं की त्यामुळे तुमचा संघ आता पूर्णपणे भरात आलेला आहे? मागचे 2 सत्र कुठेतरी तेवढी चांगली कामगिरी नव्हती, मात्र या सत्रामध्ये अप्रतिम कामगिरी होते. रिझन काय आहे? रिझन काय नाही, फक्त प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करतो आणि पोरं मेहनत पण करतात, त्यामुळे फॉर्म चांगला झाला आहे. माझा, महेश, बबलू असेल, विशाल, मयूर कुठे आउट फॉर्ममध्ये आहे, पण तो पण येईल फॉर्ममध्ये. तर पूर्ण पॅक टीम घेऊन आलेला आहात तुम्ही या स्पर्धेमध्ये? नाही, गावामध्ये राहुल शेलारचं लग्न हल्दी समारंभ असल्यामुळे आज काही मुले येतील, काही नाही. नाही, कुठेतरी मग समोरच्या टीमला चान्स मिळेल की काय काय वाटतं? हो नक्कीच, त्यांनी पण 100% देण्याचा प्रयत्न करावे. ती पण चांगली टीम आहे, असं नाही समजावं का समोर विकी स्पोर्ट एक मोठी टीम आहे. तुम्ही तुमच्या चांगल्यापर्यंत खेळण्याचा प्रयत्न करा, तुम्ही नक्कीच जिंका. क्या बात आहे. हे एका मोठ्या कॅप्टनचं ओपिनियन आहे. क्रिकेट चांगलं झालं पाहिजे असंच म्हणणं आहे या ठिकाणी बंटी यांचं. शेवटचा प्रश्न, स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय बोलाल? खूप चांगली स्पर्धा आयोजन केलं आहे आणि आता बघायला गेलं तर पाडग्यामध्ये पण खूप चांगल्या स्पर्धा आयोजित करतात. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचसाठी. तर मित्रांनो, आजच्या दिवसातील ही तिसरी लढत येणाऱ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये सुरू होणार आहे. टॉसमधून समाचार असा आहे की विकास स्पोर्ट्स सातकोली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अजय. तर खूप मोठं आव्हान आहे या ठिकाणी जय महाराष्ट्र भोरीगाव संघासमोर. तब्बल 66 धावांचा तुम्हाला टार्गेट इथे मात्र पूर्ण करायचं आहे आणि त्या आव्हानासमोर हे 2 सलामीवीर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत, दुर्गेश आणि मनीष. खूपच छान मनोगत व्यक्त केलं बंटी पाटीलने. हा बंटी पाटीलचा मोठेपणा पाहायला मिळाला की टीम कितीही मोठी असू द्या, तुमचा नक्कीच 100% जर तुम्ही दिलं, तुमचा नक्कीच चांगला कमिटमेंट असेल, टीमवर्क असेल, तर तुम्ही कोणत्याही संघाला एखाद्या स्पर्धेमध्ये पराभूत करू शकता. आणि हेच मत मात्र बंटी पाटीलने या ठिकाणी व्यक्त केलं. तर पहिल्या षटक पॉवर प्लेचं आहे आणि मात्र माजिद शेख इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतो लेफ्ट आर्म ओर द विकेटने. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू आहे, खूप छान फटका सुद्धा पाहतो, गॅप मध्ये अगदी ट्रॅव्हल होतोय, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक डीप मध्ये जाऊन चेंडू उचलतोय तोपर्यंत मात्र या ठिकाणी एक धाव मनीषने पूर्ण केली. मनीषचं या एका धावने खातं उघडलं जातोय, संघात सुद्धा अकाउंट इथे मात्र ओपन केला जातोय. आणि लक्षात घ्या, या ठिकाणी बीसीसी बोरिवली संघाला आम्ही 2 धावांनी पॅनलाइज करतोय, कारण त्यांचा 12 मिनिट कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित नाही त्या कारणाने. माजिद पुन्हा एकदा पावलांचा वापर इनपुटच्या डोक्यावर केला जातो, परंतु या ठिकाणी मोठी एज लागते. चेंडू मात्र गल्लीमधून फरार होतोय, सी मेरेसला धडक देतोय. दुर्गेश भोईरच्या बॅटमधून निघणारा हा पहिला दमदार चौकार. जरूर आई है, लेकिन जहाँ खेलना चाहते थे वहाँ खेल नहीं पाए थे, लेकिन नतीजा वही है जिसके लिए वो खेलना चाह रहे थे. चौका दुर्गेश के बल्ले से, मोटा सिरा लगा था बल्ले का. रफ्तार बहुत अच्छी निकालते हैं माजिद शेख, एक तेज बॉलर है. गेंद अच्छी थी, लेकिन कहीं ना कहीं जो नतीजा हमने देखा है वो बल्लेबाज के फेवर में. चौके से शुरुआत हुई है दुर्गेश के पारी की. स्कोर 5 रन बिना किसी नुकसान के. फिर से बाहरी किनारा लगा है, इस बार बढ़िया फील्डिंग शॉट. थर्ड मैन के खिलाड़ी बहुत अलर्ट थे इस बार और पूरी तरह से गैप मिला नहीं, तो आत्मविश्वास नहीं झलक रहा है बल्लेबाजी में. हालांकि दुर्गेश बहुत ही बढ़िया खिलाड़ी है, बहुत अच्छे स्ट्राइकर माने जाते हैं टेनिस क्रिकेट बॉल के. दोनों भी बल्लेबाज अच्छे शॉट्स लगाने में माहिर है. 6 रन बने हैं, टारगेट बड़ा है, 66 रन बनाने हैं जीतने के लिए. 2 रनों का कहीं ना कहीं बेनिफिट तो हुआ है, जिस तरह से पेनलाइज किया गया है बीसीसी बोरीवली टीम को, उसका फायदा यहाँ पर बल्लेबाजों को उठाना होगा. अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार कदमों का इस्तेमाल लॉफ्ट कर दिया है डाउन द ग्राउंड. फील्डर कोशिश कर रहे हैं वहां पर, लेकिन नहीं पहुंच पाए. गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. 6 रन. संघाला आवश्यकता आहे, कारण टार्गेट खूप मोठं आहे. तुमची सुरुवात चांगली असेल या ओव्हरमध्ये, पहिल्याच षटकामध्ये तुम्ही जर नक्की 15 किंवा 20 प्लस जर धावसंख्या जोडल्या तर नक्कीच येणाऱ्या षटकामध्ये थोडासा प्रेशर तुमचा कमी होऊ शकेल. आणि तोच प्रयत्न या 2 फलंदाजाचा आपल्याला या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळतोय.
आता मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळते, परफॉर्म डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली. जागते रहो असं आव्हान इथे मात्र देत असताना माजिद शेख. पहिला डॉट चेंडू इथे मात्र पाहतोय आपण आणि या डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे बिनबाद 12. वैसे देखा जाए तो अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी की गई है इस पहले ओवर में, लेकिन थोड़े से अनलकी भी रहे हैं इस ओवर में गेंदबाज माजिद शेख. जिस तरह से बाहरी किनारा लगने के बाद गेंद बाउंड्री के बाहर चली गई थी, लेकिन एक बहुत ही उम्दा शॉट मनीष के बैट से निकला है. शॉट ऑफ लेंथ इस बार पुल कर दिया है स्क्वायर लेग फील्डर के ऊपर से. डीप मिड विकेट के खिलाड़ी अपनी दाहिनी तरफ दौड़ते हुए डीप स्क्वायर लेग की तरफ पहुंचे हैं. अब जाकर फील्ड किया गया और जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर के पास 2 रन लेने का पर्याप्त समय था वहां पर बैट्समैन मनीष भोईर के पास. अच्छी शुरुआत कही जा सकती है. 8 का जवाब जरूर पत्थर से दिया जा रहा है. जय महाराष्ट्र भोईरपाड़ा टीम के सलामी बल्लेबाजों द्वारा एक पॉजिटिव स्टार्ट हमें देखने को मिल रहा है. पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर 14 रन बिना किसी नुकसान के. सुरुवात चांगली पाहायला मिळते, कारण या ठिकाणी एक गडी मात्र भोईरपाडा संघाने गमावला नाही, परंतु मला ही सुरुवात सातत्यपणाने मात्र या ठिकाणी शेवटच्या षटकापर्यंत ठेवायची आहे. मी विनंती करतो, या जे स्क्रीन समोर अल्पते पडगे संघाचे जे खेळाडू बसलेले आहेत, तौसिफ थोडंसं कॉपरेट करा की तुम्ही स्क्रीन समोर बसू नका. तुमच्यासाठी प्रेक्षक कक्ष आहे, तिथून जाऊन तुम्ही या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेऊ शकता. लक्षात घ्या 14+2 ज्या 2 धावा पेनल्टीच्या होतात त्या सुद्धा आम्ही ऍड करतोय, म्हणजे एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला होते जय महाराष्ट्र बोरगाव संघाची, ती म्हणजे बिनबाद 16. क्या बात आहे, सुरुवात दमदार आहे, परंतु अजय ही सुरुवात तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत मात्र ठेवावी लागेल हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. बिल्कुल, और जिस तरह से पहले ओवर में बल्लेबाजी हुई है उससे भी बेहतरीन अंदाज में बैटिंग करनी होगी आने वाले 3 ओवर्स में, क्योंकि बचे हुए 3 ओवर्स में जीतने के लिए ठीक 50 रनों की आवश्यकता है. तो जो आवश्यक रन रेट है वो 17 के करीब है. 16 रन पहले ओवर के बाद स्कोर बिना किसी नुकसान के. नया ओवर लेकर राहिल शेख. टॉस बहुत ही बढ़िया तरीके से गेंद को निकाल दिया है थ्रू द पॉइंट, बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. लेंथ आपण पाहतोय, अगदी फुलटॉस चेंडू होता ऑफस्टिकला आणि काय जबरदस्त अटॅकिंग मात्र दिशा दिली आहे दुर्गेश भोईरने. क्लासिकल स्ट्रोक आपण पाहतोय, या मोठा फटका दिशा या ठिकाणी पाहिलं तर ताकदीचा वापर केला नाही आणि मात्र 4 धावा इथे मात्र जोडतोय आपल्या धावफलकामध्ये. धावसंख्या पोहोचते या 20 या आकड्यावर. चांगली सुरुवात, चांगली पार्टनरशिप आणि चांगली भागीदारी आता मात्र या 2 फलंदाजांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऐसे देखा जाए तो रन देने के मामले में बहुत कंजूस माने जाते हैं राहिल शेख. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. शॉट ऑफ लेंथ इस बार बहुत जबरदस्त पुल शॉट, कंट्रोल पुल शॉट खेला है और गेंद उछल गई फील्डर के सामने से. बाउंड्री लाइन के बाहर एक और चौका. फील्डर को दोष नहीं दिया जा सकता है. ऑकवर्ड बाउंस था वहां पर डीप मिड विकेट की तरफ. फील्डर को बीट करती हुई गेंद बाउंड्री के बाहर. और ये है राहिल शेख स्पेशल, धीमी गति की गेंद. ये जो धीमा जहर वो देते हैं बल्लेबाजों को, उससे कई बल्लेबाज चौंक जाते हैं. ये उनकी स्पेशल गेंद है. कटर्स का जिस तरह से इस्तेमाल करते हैं, देखिए मैंने पहले भी कहा था कि धीमी गेंद करना कोई बड़ी बात नहीं है, लेकिन वेल डिस्गाइज धीमी गेंद करना बहुत बड़ी बात होती है. इस बार तेज गेंद इनसाइड एज, शॉर्ट फाइन लेग को बीट करती हुई गेंद जा रही है फाइन लेग बाउंड्री की तरफ. या खोत ने गिव अप कर दिया, गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. बॅटच्या खालच्या बाजूला मात्र चेंडू या ठिकाणी मात्र संपर्क झाला आणि ज्यावेळी संपर्क झाला त्यावेळी चेंडूमध्ये थोडासा वेग सुद्धा प्राप्त झाला. एसटी रिक्षाच्या थोडासा आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता, परंतु शॉट जो फायनल खेळाडू आहे त्याला मात्र चेंडू अडवणं गरजेचं होतं, परंतु त्याला सुद्धा चेंडूने मात्र हुलकावणी दिली आणि मात्र या ठिकाणी परिणाम पाहतो की चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकारांची हॅट्रिक इथे मात्र दुर्गेश पूर्ण करू शकला नाही, परंतु ओव्हर हॅट्रिक नक्कीच पाहायला मिळते. आणि त्यानंतर एक मोठा फटका, चेंडू निघून जाईल सीमेरच्या पलीकडे. 6 धावांसाठी बिग हिट, षटकार. काफी महंगे साबित होते हुए देखते ही देखते बातों ही बातों में स्कोर पहुंच चुका है 34 पर. लक्ष्य है 66 रनों का. 13 गेंदें शेष है, जीतने के लिए 32 रनों की आवश्यकता.
आपको लगता नाही की जय महाराष्ट्र भोईरपाडा टीम का पलड़ा थोड़ा सा भारी होता जा रहा है? हो, नक्कीच नक्कीच. परंतु या गावामध्ये लोढा आला नाही, परंतु या स्पर्धेमध्ये दुर्गेश नावाचा वादळ नक्कीच आलेला आहे अजय या ठिकाणी. काय जबरदस्त फलंदाजी साकारतो या. पाहता पाहता धावसंख्या आता मात्र या ठिकाणी ज्याप्रमाणे बुलेट ट्रेन एखाद्या रुलावर वेगाने पळते, त्या ठिकाणी मात्र तशाच प्रकारचा हा धावफलक अतिशय वेगाने मात्र पुढे जात असताना भोईरपाडा संघाचा राहील पुन्हा एकदा. आता मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. खूपच छान चेंडूची लेंथ आपण पाहिली. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र झाला नाही. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 66 धावांचा पाठलाग करत असताना भोईरपाडा संघाने आतापर्यंत 34 धावा जोडलेल्या आहेत. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी या ठिकाणी 32 धावींची गरज. कमाल का ये मैच हाई स्कोरिंग मुकाबला देखने को मिल रहा है। पहला मैच भी आज का बड़ा रोमांचक स्थिति में पहुंचा था एमएस कांदली और अर्जुली 11 के बीच में, जिस मैच को कांदली टीम ने जीता। उस मैच में टारगेट 60 रनों का था, इस मैच में टारगेट 66 रनों का है, लेकिन करारा जवाब दोनों भी सलामी बल्लेबाजों ने अभी तक दिया है। मनीष नौपर बैटिंग करते हुए, दुर्गेश काफ़ी भाग्यशाली भी रहे हैं। इनसाइड एज आउटसाइड एज लगने के बाद भी गेंद बाउंड्री के बाहर चली गई है। 4 चौके उनके बैट से निकले हैं और एक सिक्सर। कुल मिलाकर 23 पर बैटिंग करते हुए 2 रन पेनल्टी के भी मिले हैं जय महाराष्ट्र भोईरपाडा टीम को। तो 2 ओवर के बाद 34 रन बिना किसी नुकसान के, कोई भी विकेट नहीं गिरा है। आने वाले बल्लेबाज भी काफ़ी विस्फोटक अंदाज में बैटिंग कर सकते हैं और कहीं ना कहीं दोनों सलामी बल्लेबाजों की नज़रें जम गई है, ये बहुत ही महत्वपूर्ण बात है। और कहीं ना कहीं मुझे ऐसे लगता है योगेश, यदि मैच को जीतना है भोईरपाडा टीम को, तो इन 2 में से एक बैट्समैन को आखिर तक खेलना होगा, क्योंकि यदि दोनों जल्दी जल्दी यहाँ से आउट हो जाते हैं तो फिर नए बल्लेबाजों के लिए उतना आसान नहीं होगा। भले ही विकेट अच्छा है बैटिंग के लिए, परिस्थितियाँ बहुत बढ़िया है, लेकिन अभी भी काफ़ी रन्स चाहिए जीतने के लिए। 12 गेंदों में 32 रन चाहिए। हो, नक्कीच एक मोमेंटम खूप छान इथे मात्र प्राप्त केलेला आहे आणि हा मोमेंटम तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत मात्र टिकून ठेवायचा आहे. कारण दोन्ही फलंदाज आपण जर विचार केला तर रणकेचा मोठे फटके खेळण्यासाठी त्यांच्याकडे मात्र पूर्णपणे ताकद आहे. इथे मात्र तिसऱ्या षटकाला मात्र सिन्नान सुरुवात करतोय आणि काय जबरदस्त इथे मात्र चेंडूची फेकी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सिंगल इथे मात्र प्राप्त झाली आहे. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि मात्र धावांची गरज आहे ती म्हणजे 31. तुम्ही सामना जर पाहिला जाईल तर नक्कीच दोन्ही संघांसाठी एक समान संधी आहे. आपण म्हणू शकणार नाही की बीसीसी बोरिवली संघाचं पाडत जड आहे, कारण काल सुद्धा आपण पाहिलं असेल की ॲक्युरा स्पोर्ट भादारे संघाने सुद्धा जवळपास 70 धावांचा इथे मात्र पाठलाग सहजपणे केलेला आहे. हाँ बिल्कुल, नेक टू नेक फाइट चल रही है, हेड टू हेड मैच चलता हुआ। इस बार ओवर पिच लॉफ्ट कर दिया है, सीधे बैट से लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है वहां पर और आसान सा कैच। जरार मुल्ला ने कोई गलती नहीं की और जिस विकेट की तलाश थी वो विकेट अपनी टीम को दिलाते हुए सिन्नान। Sorry, I didn't get that. बहुत ऊपर खेल बैठे वहां पर दुर्गेश, थी जिस पर वो छक्का जरूर जड़ सकते थे। कोशिश की उन्होंने, लेकिन ऊंचाई ज्यादा थी स्ट्रोक में, एलिवेशन अधिक बन गया, जिस वजह से जो सामने की बाउंड्री थोड़ी लंबी भी है, 60 मीटर की है, उसको वो पार नहीं कर पाए और जरा ने कोई गलती नहीं की। अंडर प्रेशर एक अच्छा कैच देखने को मिला। अच्छी पारी खेलने के बाद पवेलियन में लौटते हुए दुर्गेश भोईर आउट होने से पहले उन्होंने अपनी टीम के लिए कुल मिलाकर 23 रनों का योगदान दिया। टीम का स्कोर 35 रन, 1 विकेट के नुकसान पर। 10 गेंदें बची है और इन 10 गेंदों में जय महाराष्ट्र भोईरपाडा टीम को जीतने के लिए बनाने हैं यहाँ से और 31 रन। हो, नक्कीच दुर्गेश भोईरची सोच चांगली होती. अजय चांगला मिडलिंग सुद्धा झालं होतं, परंतु नक्कीच जे अंतर मिळणं गरजेचं होतं या फटक्यामागे, ते अंतर तो मात्र या ठिकाणी कापू शकला नाही. जरारकडे मात्र खूपच छान झेल इथं मात्र समाप्त केला आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय. इथे मात्र डाव्या एष्टीवर चेंडूची फेकी पाहायला मिळते, खूपच छान इथे मात्र कलेक्शन पाहतोय आपण, परंतु या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. सिंगल डबलने मात्र काही सिद्ध होणार नाही. तुम्हाला नक्कीच सामना जिंकायचा असेल आता मात्र या ठिकाणी मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते मोठे फटके आता मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण की अचूक टप्प्यावर गोलंदाजी आतापर्यंत सिन्नानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. वैसे देखा जाए तो प्रमुख गेंदबाजों पर काफी आक्रमण किया गया, लेकिन सिन्नान का और अच्छा साबित हो रहा है। इस बार बल्ले की थोड़ी अंतर लगी है, डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर तैनात है। फिर से सिंगल, बहुत ही अच्छा ओवर, 4 गेंदें की है और सिर्फ 3 रन खर्च किए हैं सिन्नान ने। मैच का पेनल्टी मेट ओवर है, जब वो गेंदबाजी करने के लिए आए थे तो कहीं ना कहीं दबाव उनके ऊपर भी था, लेकिन सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी कर रहे हैं, कुछ अधिक ट्राई करने का प्रयास नहीं कर रहे उन्होंने ज़्यादा कुछ प्रयोग नहीं किया है अपनी गेंदबाजी में। चीज़ों को थोड़ा सिंपल रखा है, स्टंप्स की तरफ गेंदबाजी करने का प्रयास और थोड़ा आगे खिला रहे हैं बल्लेबाजों को। जबरदस्त ठिकाणी मात्र षटक पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी पहा मिस टाइम पर चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक फरान चेंडूच्या खाली आणि मात्र प्रणयचा खेळ हिचा इथे मात्र अंत होत असताना आता मात्र या ओव्हरचा खेळ आपण जर पाहिला तर भोईरपाडा संघ पूर्णपणे बॅकफुटला जात असताना फलंदाज बाद.
वे कि प्रणय बहुत अच्छे फॉर्म में चल रहे हैं इस सीज़न में, युवा खिलाड़ी है, उभरते हुए खिलाड़ी है, उनको वन डाउन खेलने के लिए भेजा गया था लेकिन कुछ खास योगदान नहीं दे पाए। एक रन बनाकर पेविलियन का रास्ता नापते हुए 2 विकेट से झटक लिए हैं सिन्नान खोत ने। बहुत अच्छी गेंदबाजी, कहीं ना कहीं ये अपेक्षा थी माजिद और राहिल से, लेकिन देखिए काम कौन कर रहा है, सिन्नान, जिनको बहुत हाईली रेट नहीं किया जाता है, लेकिन आज उन्होंने दिखा दिया है कि वो भी बहुत ही बेहतरीन गेंदबाज है। 7 गेंदें बची है, जीतने के लिए काफी रन्स यहाँ से चाहिए, कुल मिलाकर 29 रन और चाहिए। म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठ्या फरकाची आवश्यकता आहे या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी। नवीन फलंदाज रोहित आलेला आहे, परंतु या ठिकाणी पहा खूपच छान चेंडूची फेकी मात्र पालामले पंचांना प्रश्न विचारला जातो या वॉज दॅट, परंतु मात्र या ठिकाणी कुठेतरी चुकीची लाईन पालामलेली आणि त्याच कारणाने पंतांनी मात्र ही अपील फेटाळली। तर सफल षटक आपण पाहिलं सिन्नांचं, फक्त आपल्या स्पेलमध्ये सिन्नाने फक्त 3 धावा खर्च केल्या, एक कमबॅक षटक आपण पाहिले आणि या शेवटच्या षटकामध्ये आता मात्र विजयासाठी तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे। आता मात्र कुठेतरी या ठिकाणी आपण पाहणं म्हणू शकतो की जड आहे बीसीसी बोरिवली संघाचं या मॅच मध्ये। हाँ बिल्कुल, अब काफी पलड़ा भारी हो गया है बीसीसी बोरीवली टीम का। 6 गेंदें और 29 रन, यह है समीकरण। 11 गेंदों में बहुत ही शानदार धुआंधार शुरुआत हमें देखने को मिली थी। चौके छक्कों में डील कर रहे थे दोनों भी सलामी बल्लेबाज। पार्टनरशिप बहुत बढ़िया हुई थी। 32 रन पहले 11 गेंदों में बने थे, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं खेल पलटा है। गेंदबाज हावी नजर आए, खासतौर पर सिन्नान, 3 रन देकर 2 विकेट्स। दरम्यान या ठिकाणी सन्माननीय पालिगावचे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक समाजसेवक सन्माननीय किसन काका तरणे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे। तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय, सुस्वागतम। तर 6 चेंडू 29 धावांची गरज असताना आता मात्र गोलंदाज मॉन्टी इथे मात्र या ठिकाणी सज्ज होतोय। मॉन्टीने सुद्धा काय जबरदस्त कामगिरी केली होती स्वर्गीय हरिदास स्मृती चषक 2021 मध्ये, आणि त्याच्याच जोरावर मात्र या संघाने सेमीफायनल मध्ये मात्र धडक दिली होती, परंतु ती स्पर्धा मात्र बीसीसी बोरिवली संघ जिंकू शकला नाही। याचं कारण की त्या सामन्यामध्ये विकी स्पोर्ट खुर्ची संघाने मात्र त्या संघाला पराभूत केले, परंतु या स्पर्धेला मात्र खूपच छान त्या संघाची सुरुवात पाहायला मिळते। कारण आपण जर तिन्ही भागांमध्ये विचार केला तर मात्र चांगली फलंदाजाने योगदान दिलं। सुरुवात गोलंदाजी खूप खराब केली, परंतु त्यानंतर सिन्नाने खूप छान षटक हाताळलं, 3 धावांचा, आणि मात्र मॉन्टी इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये मात्र या ठिकाणी सज्ज होतो। या 6 चेंडू 29 धावा, आगे खाई पिछे कुवा असंच आपण म्हणू शकतो या, कारण तुम्हाला प्रत्येक चेंडूवर इथे मात्र चौकार किंवा षटकार प्राप्त करावा लागेल। पहिला चेंडू इथे मात्र पूर्णपणे खाली राहतोय, जागेवरूनच मात्र ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज मोनिशने, परंतु या ठिकाणी चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क झाला नाही। सिन्नान पर बल्कि मॉन्टी पर किस तरह का दबाव नहीं होगा। 5 गेंदें और 5 छक्कों की ही आवश्यकता है, 29 रन बनाने हैं। उठाने का प्रयास, लेकिन बढ़िया गेंद, अच्छी रफ्तार के साथ गेंदबाजी करते हुए मॉन्टी इनसाइड एज लेकर गेंद डीप में जाती हुई सिर्फ 1 रन। तो अब महज औपचारिकताएं शेष है, लेकिन जिस तरह से सलामी बल्लेबाजों ने नींव रखी थी योगेश, सलामी बल्लेबाजों ने कहीं ना कहीं अपना काम तो कर ही दिया था, लेकिन मिडिल ऑर्डर के बल्लेबाज रनों की रफ्तार को बढ़ा नहीं पाए। म्हणजे कुठेतरी टीम वर्क इथे मात्र भुरीपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही। फुलटा चेंडू आहे, ज्या फटक्याची आवश्यकता आहे तो फटका इथे मात्र पाहतोय, परंतु कुठेतरी उशिराने हा फटका आलेला आहे असं आपण म्हणू शकतोय, परंतु लाजवाब स्ट्रोक, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार। रोहित के बल्ले से, रोहित ने पहली ही गेंद खेली है इस मैच में, फुल टॉस मिली थी और हवा के साथ उसको भेज दिया ऑन साइड में 6 रनों के लिए। मॉन्टी एक बार फिर से लेफ्ट आर्म राउंड द विकेट, इस बार उछाल नहीं पाए, एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए, ग्राउंडेड शॉट बना है, गेंद डीप मिड विकेट पर जाती हुई, वहां पर खिलाड़ी मौजूद है, केवल 1 रन। आणि आपण म्हणू शकतो की आता मात्र विजयाचा सुगंध या ठिकाणी बीसीसी बोरिवली संघाच्या खेळाडूंच्या नाकापर्यंत दरवलतोय। खेळ आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे असंच आपण म्हणू शकतो, आणि ती औपचारिकता मात्र या ठिकाणी पूर्ण करत असताना भुरीपाडा संघ इथे मात्र शॉर्ट टर्म पुल अँड बिग हिट, पॉवरफुल सक्सेसफुल बिग हिट, षटकार। कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज मनीष, आणि जे प्रेक्षक उपस्थित झालेले आहेत त्यांचा सुद्धा इथे मात्र कुठेतरी मनोरंजन केला जातो या अशा फटक्याने। परंतु नक्कीच आपण जर आव्हान जर बाजूला ठेवलं तर काय जबरदस्त या ठिकाणी
सुरुवात पाहायला मिळाली होती आपल्याला बोरीपाडा संघाची. स्टँड अँड डिलिव्हर खूपच छान सरळपणे लॉप केला होता, परंतु लॉंगॉनला मात्र खेळाडू सज्ज आहे. कोणत्या प्रकारची धाव करण्याचा प्रयत्न केला नाही आणि मात्र या ठिकाणी सहजपणे हा सामना जिंकला आहे बीसीसी बोरी संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं मी कौतुक करेन. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग झाले त्याबद्दल तुमचं मी आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. तर आपण या सामन्याचं आपण पारितोषिक देणार आहोत. पहा, फलंदाजाने खूपच छान फलंदाजी केली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण याच्या बॅटमध्ये 24 धावा आल्या, त्यानंतर फरांच्या बॅटमध्ये 24 धावा आल्या, परंतु भुरीपाडा संघ असं वाटलं की या धावांचा पाठलाग करेल, कारण तब्बल 2 षटकामध्ये जबरदस्त हाणामारी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर जो कमबॅक केलं, जबरदस्त कमबॅक मित्र म्हणेल. फक्त 3 धावांचा स्पेल पाहिला, 2 विकेट गडी बाद केले, तोच ठरतो या सामन्यातील तारणहार, विजयाचा शिल्पकार. सिन्नान इज द मॅन ऑफ द मॅच. सिन्नांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे पुरस्कार घेण्यासाठी. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली, कमबॅक षटक आपण पाहिलं आणि तिथूनच मात्र कुठेतरी विजया